नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 1 जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकातील स्वच्छतागृहांसाठी 1 रुपया सुद्धा मोजावा लागणार नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापूर बसस्थानक पाहणीवेळी घोषणा। काँग्रेसनं देशाचा पाया भक्कम करण्याचं काम केलंय। मोदी आणि भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळून 2029ला काँग्रेसच सत्तेत येणार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी राधानगरी तालुका काँग्रेस बैठकीत व्यक्त केला विश्वास। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आमदार सतेज पाटील यांच्या कामाचं कौतुक। आमदार सतेज पाटील यांनी परिवहन मंत्री पदाच्या काळात निधी दिलेल्या संभाजीनगर बसस्थानकासह जिल्ह्यातील 4 बसस्थानकांचं लोकार्पण। कोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती सभा ठरली वादळी। आर्थिक हितसंबंधातून ऐनवेळी विषय घुसडल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांचा सभात्याग। आणि पंचगंगा नदी प्रदूषण विरोधात आंदोलन अंकुशच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरोळ तालुक्यातील 12 गावांनी पाळला कडकडीत बंद। टाकवडे वेसजवळ आंदोलन करत काळा ओढाच बुजवला। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। 1 जून पासून राज्यातील सर्व एसटी बस स्थानकातील स्वच्छतागृहांसाठी 1 रुपया सुद्धा मोजावा लागणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी केली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। या पाहणीवेळी कॅन्टीनमधील दरफलक आणि स्वच्छतागृहातील जादा रक्कम आकारणीवरून ठेकेदारांना त्यांनी चांगलंच झापलं। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली। या ठिकाणी विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं। यानंतर त्यांनी बसस्थानकाची पाहणी केली। सुरुवातीला त्यांनी पेपर स्टॉल धारकांसमवेत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्याला लागूनच असणाऱ्या कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली। यावेळी दरफलकावर चिकट टेप लावल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं। त्यांनी ते काढण्याच्या सूचना केल्या। यावेळी दरफलकावरून तुम्ही मंत्र्याची फसवणूक करताय का, अशा शब्दात त्यांनी कॅन्टीन ठेकेदार इंगळे बंधू यांना झापलं। उद्यापासून या ठिकाणी गोरगरीब प्रवाशांसाठी 30 रुपयात चहा आणि नाश्त्याचा बोर्ड लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। भरपोट जे काही पदार्थ द्यायचे असतात, 2 समोसे, 2 वडे आणि 1 चहा किंवा 1 कॉफी, अशा पद्धतीचं ही योजना आहे। त्याचा त्या ठिकाणी बिलकुलपणे त्यांनी त्याचं नियमाचं पालन केलेलं नाही असं निदर्शनास आलेलं आहे। त्यांना मी ताबडतोब उद्यापासूनच 30 रुपयाचं मोठ्या दर्शनी भागामध्ये चहा नाश्ता 30 रुपयामध्ये मिळेल असा प्रकारचा बोर्ड लावायला सांगितलं आहे। यावेळी संपूर्ण बसस्थानक चकाचक असल्याचं पाहून भारावून गेलो असं त्यांनी सांगितलं। मात्र मंत्री येणार म्हणून ही स्वच्छता केल्याचं त्यांच्या लक्षात आलं, असा त्यांनी खुलासा केला। त्यानंतर त्यांनी स्वच्छतागृहाची पाहणी केली। या स्वच्छतागृहात पुरुषांना 5 रुपये दर आकारणी तर महिलांना मोफत सुविधा देण्याचा नियम आहे। मात्र या ठिकाणी पुरुषांकडून 10 रुपये आणि महिलांकडून सुद्धा रक्कम आकारली जात असल्याचं पाहून त्यांनी संताप व्यक्त करत तुमची दुकानदारी बंद करतो अशा शब्दात ठेकेदाराला सुनावलं। 1 जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकातील स्वच्छतागृहासाठी 1 रुपया सुद्धा मोजावा लागणार नाही, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। सुलभ शौचालय आणि काही शौचालय आम्ही लोकांना दिलेली आहे चालवायला, ही सगळी महामंडळं आता ताब्यात घेणार आहे। आणि 1 जूनपासून राज्यातील सगळ्या एसटी डेपोवर प्रसाधनगृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 1ही रुपया घेतला जाणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतोय, कारण निर्णय आम्ही घेतलेला आहे।
यानंतर त्यांनी हिरकणी कक्षाची पाहणी करत या ठिकाणी अधिक सेवा सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर दर 4 तासाला स्थानक स्वच्छ केलं जाईल, प्रत्येक बसमध्ये कचरापेटी ठेवण्यात येईल, चालक खोलीत स्वच्छता आणि गरम पाण्याची व्यवस्था करण्यात येईल अशा घोषणा त्यांनी केल्या. यावेळी विभाग नियंत्रक अभय देशमुख, आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर, सुरक्षा अधिकारी भानुदास मदने, विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, स्थानक प्रमुख मल्लेश विभूते यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या गांधी मैदान, छत्रपती शिवाजी मार्केट, राजारामपुरी जगदाळे हॉल, छत्रपती तारा राणी मार्केट या प्रभाग समितींच्या सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. कोल्हापूर महापालिकेच्या 4 प्रभाग समिती सभापती पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. गांधी मैदान समिती सभापतीपदी वैभव अविनाश कुंभार, छत्रपती शिवाजी मार्केट समिती सभापतीपदी अनुराधा सचिन खेडकर, राजारामपुरी जगदाळे हॉल समिती सभापतीपदी संजय मोहिते आणि छत्रपती ताराराणी मार्केट प्रभाग समितीच्या सभापतीपदी विशाल शिवाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या विशेष बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. या विभागीय कार्यालयांसाठी सभापती पदाकरता प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. बैठकीच्या प्रारंभी अर्जांची छाननी करून सर्व अर्ज वैध असल्याचं घोषित करण्यात आलं. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. प्रत्येक ठिकाणी एक उमेदवार असल्यानं 4ही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी, महापौर रूपाराणी निकम, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसचिव सुनील बिद्रे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनी नवनिर्वाचित सभापतींचं अभिनंदन केलं. इचलकरंजीतील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या सायझिंग प्रोसेसमधील केमिकलयुक्त पाणी काळ्या ओढ्याद्वारे थेट पंचगंगा नदीत सोडलं जातं. यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. याचा फटका शिरोळ तालुक्यातील 14 ते 15 गावांना बसत असल्यानं या गावांनी आज बंद पाळून इचलकरंजीतील टाकवडे वेस इथल्या काळ्या ओढ्यावर रस्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान प्रशासनाचा कोणताही अधिकारी न आल्यानं आंदोलकांनी काळ्या ओढ्यामध्ये भराव टाकून तो ओढाच बुजवला. इचलकरंजी शहरात कापडावर सायझिंग प्रोसेसद्वारे प्रक्रिया केली जाते. यातील केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट काळा ओढ्याद्वारे पंचगंगा नदीत सोडलं जातं. यामुळे नदी प्रदूषित बनली आहे. याचा फटका शिरोळ तालुक्यातील 14 ते 15 गावांना बसलाय. या गावांमधली शेतीही धोक्यात आली आहे. याबाबत अनेक वेळा जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महापालिका यांना तक्रारी देऊन सुद्धा याकडे कुणी गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या वतीनं आज शिरोळ तालुक्यातील 15 गावांमध्ये बंद पाळण्यात आला. तसंच इचलकरंजीतील टाकवडे वेस इथल्या काळा ओढ्यावर रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी एकानं पुलावरून नदीत उडी टाकण्याचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनादरम्यान प्रशासनाचा कोणताही अधिकारी आला नाही. यामुळे आंदोलकांनी 2 JCB आणि 2 ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मानवी साखळी करत काळा ओढ्यामध्ये भराव टाकून ओढा बुजवला. यावेळी आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते. इचलकरंजीमधले महानगरपालिका असेल किंवा हे प्रोसेस कारखाने असेल, त्यांना खरं तर या वड्यातनं नदीमध्ये पाणी सोडायला कुठेही कायदेशीर परवानगी नसताना आपल्या इथल्या प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं, प्रदूषण मंडळाला सांगितलं, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, तरी या पंचगंगा काठावरच्या कुठल्याही नागरिकांची चिंता न करता ही लोक आज अक्षरशः पळून गेलेले आहेत. आज 11 गावं शिरोळ तालुक्यातली बंद आहेत पंचगंगा काठावरची आणि सगळे नागरिक लोकप्रतिनिधी इथं आलेले आहेत. पण प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी इथं आलेला नाही, प्रदूषण मंडळ आलेलं नाही. आम्ही याचा निषेध करून आता हा काळा ओढा आम्ही बंद केलेला आहे. आता JCB या लागला, इथून पुढच्या काळामध्ये एक थेंब सुद्धा पंचगंगेमध्ये येणार नाही अशा पद्धतीची आम्ही आता व्यवस्था करून जाणार आहे इथं. पण परत जर हे कोण काढलं तर त्याच्या घरात येऊन बसणार आहे. आम्ही सगळी गावं घेऊन एवढं त्यांना लक्षात ठेवू. जर काळा ओढ्यामधून दूषित पाणी बंद झालं नाही तर इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणारा मजरेवाडी इथला पंप बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. विविध कारणांनी गोकुळ दूध संघाशी संलग्न 1108 दूध संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय घेतलेल्या दूध संस्थांची सुनावणी 7 एप्रिलपासून सुरू आहे.
मात्र बुधवारी सहाय्यक निबंधक सुजय कदम यांना मुंबईला बोलावण्यानं सुनावणी होऊ शकली नव्हती. दरम्यान गुरुवारी दुपारनंतर 56 संस्थांची सुनावणी झाली. मात्र रात्री अचानक कदम यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी नवे सहाय्यक निबंधक म्हणून कृष्णा ठाकरे हे रुजू होणार आहेत. पण आज ठाकरे कार्यालयात रुजू न झाल्यानं सुनावणीसाठी आलेल्या संस्था प्रतिनिधींनी घोषणाबाजी करत सुनावणी पूर्ण करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाशी संलग्न दूध 1108 संस्थांच्या अवसायनाशी संबंधित सुनावणीला 7 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयानं संबंधित संस्थांकडून म्हणणं ऐकून घेण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत एकूण 455 संस्थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बुधवारी अचानक सहाय्यक निबंधक सुजय कदम यांना मुंबईला बोलवल्यानं सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यातच गुरुवारी कदम यांना कार्यालयात पोहोचण्यास वेळ झाल्यानं सुनावणीसाठी आलेल्या संस्था प्रतिनिधींनी घोषणाबाजी केली होती. दरम्यान काल उशिरा सुजय कदम यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली. काल दिवसभरात 56 संस्थांची सुनावणी पूर्ण झाली. मात्र रात्री अचानक पुन्हा सहाय्यक निबंधक सुजय कदम यांच्या बदलीचा आदेश आलाय. त्यांच्या ठिकाणी नवीन सहाय्यक निबंधक म्हणून कृष्णा ठाकरे रुजू होणार आहेत. मात्र आज कृष्णा ठाकरे रुजू न झाल्यानं आज सुनावणीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सहाय्यक निबंधक कार्यालयात आलेले संस्था प्रतिनिधी आक्रमक झाले. आज देखील सुनावणी न झाल्यानं सुनावणीसाठी आलेल्या संस्था प्रतिनिधींनी याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. गेल्या 15 दिवसात 2 सहाय्यक निबंधकांची बदली झाल्यानं संस्थांच्या सुनावणी प्रक्रियेला ब्रेक लागलाय. केवळ राजकीय ईर्षेतून अधिकाऱ्यांची बदली आणि त्यामुळं सुनावणीस होणारा विलंब यामुळं संस्था प्रतिनिधींच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. संपूर्ण राज्यासह एकंदर कोल्हापूर जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा कायम आहे. गेले 3 ते 4 दिवस शहरात कमालीचा उकाडा जाणवतोय. या उकाड्यामुळे कोल्हापूरकर आता हैराण झालेत. कालपर्यंत साधारण तापमान हे 38 अंशावर स्थिर होतं, पण आज पुन्हा एकदा हीट वेव्हमध्ये वाढ होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला मानवणारी कोल्हापूरची हवा यंदा मात्र हैराण करू लागली आहे. एरवी 30 अंश सेल्सिअसच्या पुढं तापमान जाणं म्हणजे असह्य उकाडा अशी कोल्हापुरात परिस्थिती असते. पण यंदा राज्यभरात उष्णतेची लाट असल्यानं कोल्हापूरचा पारासुद्धा आता 40शी गाठू लागलाय. या असह्य उन्हामुळं प्रत्येकजण सावली आणि गारवा शोधताना दिसतोय. गारव्यासाठी शीतपेयांसह फ्रूट स्टॉल्सवर गर्दी दिसतीये. या उन्हाच्या तडाख्यात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं सेवा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांनी सांगितलं. सध्या वातावरणातील तापमानाचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपण काळजी घ्यायला पाहिजे. सकाळी 11च्या आत आपली जी काय नियमितची कामं आहेत ती करून घ्यावीत आणि सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत शक्यतो उन्हात जाणं टाळावं. आणि उन्हात जाणं गरजेचं असेल तर डोक्याला टोपी असावी, अंगात पांढऱ्या रंगाचा सदरा असावा किंवा कुर्ता असावा आणि फक्त डोळे उघडे ठेवून नाक आणि कान आणि तोंड असं झाकून बाहेर पडावं, जेणेकरून डायरेक्ट उष्णतेचा आपल्या अंगावर परिणाम होऊ नये. न कळत शरीरामधून पाण्याचं प्रमाण कमी होत असतं आणि त्या दृष्टीनं आपण वरचेवर आहारात पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. जसे की लिंबू सरबत किंवा कोकम किंवा नारळाचं पाणी किंवा ताक किंवा आंबील असं पातळ स्वरूपात पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात गेलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे नकळत शरीरातलं पाण्याचं प्रमाण जे कमी होतं ते मेंटेन राहिलं पाहिजे. म्हणजे जे डिहायड्रेशन होतं त्याचं हायड्रेशन नियमितपणे होणं गरजेचं आहे. आणि फळांच्यामध्ये जसं आता बाजारामध्ये कलिंगडं आले त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असते. संत्री आहेत, मोसंबी आहेत, हे पण ह्या फळांचं पण सेवन भरपूर प्रमाणात केलं पाहिजे आणि शक्यतो उन्हात जाणं टाळलं पाहिजे. आणि फ्रीजमधलं पाणी अतिशय थंडगार पाणी आहे ते सुद्धा पिणं टाळलं पाहिजे. आपलं माठातलं जे पाणी आहे ते जर पिलं तर ते अतिशय शरीराला उपयुक्त आहे. आणि आपल्याला सर्व वयस्कर मंडळींनी किंवा वयस्कर मंडळीबरोबर सर्व तरुण वर्ग आणि लहान मुलं यांनी या उन्हाळ्यामध्ये आपल्या स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अजून काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सध्या अगदी 10 वाजल्यापासूनच ऊन मी म्हणायला सुरुवात करत असल्यामुळं कोल्हापूरकर चांगलेच त्रस्त झालेत.
कोल्हापूर शहरामध्ये आपण बघतोय की आपल्याकडचं हे तापमान जे आहे तर ते त्या तापमानामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसते आणि हा जो काही हीटवेव्हचा पारा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि यामुळे ना कोल्हापूरकर सध्या घामाघूम झालेले आहेत. आणि माझ्यासोबत इथं टोपी विक्रेते आणि त्याचबरोबर कॉटनचे कपडे विकणारे विक्रेते आहेत. तर काका तुम्ही काय सांगाल, कशी मागणी आहे कॉटनच्या कपड्यांना, टोपीला? वर्षापेक्षा या वर्षी उन्हाळा हा जास्त आहे, त्यामुळे मागणी यावेळी टोप्याला किंवा कॉटन कपड्याला जी आहे ती जास्त आहे. ऊन भयानक असतं. दुपारच्या वेळी माणसं कोण नसतात, पण 4च्या वेळी जर जे गिऱ्हाईक येते आपल्याकडे ती मागणी जास्त आहे. 4 नंतर गिऱ्हाईक थोडं जास्त होतं. तेव्हा सकाळच्या पिरियडमध्ये गिऱ्हाईक होते. दुपारच्या पिरियड एवढं ऊन असल्यामुळं अजिबात गिऱ्हाईक शांतता असते, पण ऊन भयानक आहे आणि मागणी जास्त आहे. मग दुपारनंतर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे? हो, दुपारनंतर चांगला रिस्पॉन्स आहे, 4 नंतर रिस्पॉन्स आहे. तर आता काकांनी सांगितलेलं आहे की थोडीशी मागणी जी आहे तर ती प्रचंड वाढलेली आहे, पण उन्हाचा तडाखा इतका आहे की सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये थोडेसे ग्राहक दुकानामध्ये यायला टाळाटाळ करतात. तर आपण बघतोय की कोल्हापूरमधलं एकंदर वातावरण जे आहे तर ते प्रचंड वाढलेलं आहे तापमान, आणि त्यामुळेच ना त्रास होताना आपल्याला दिसतोय. आता तुम्ही बघू शकताय की ह्या काकू सुद्धा छत्री कॅरी करतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला ना छत्रीचा वापर करावा लागतोय, इतकी आपल्याकडची उष्णता वाढलेली आहे. आणि माझ्यासोबत आता असे काही कोल्हापूरकर जे आहेत तर ते आपल्याला या हीट वेव्ह बद्दल थोडंसं सांगतील. तर आता आपण बघतोय की कोल्हापूरमधली हीट वेव्ह ही प्रचंड वाढली आहेत आणि काही कोल्हापूरकर माझ्यासोबत आहेत. तर ताई, तुम्ही आता फुल पॅक झालेला दिसताय, तर प्रचंड हीटचा त्रास होतोय का? हा, उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आता पूर्ण कपडे घालूनच बाहेर पडावं लागतंय. चेहरा तर ओपन आपण ठेवू शकत नाही, इतक्या हवेचं उन्हाचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि त्यामुळं उष्णता जास्त जाणवतीये. त्यामुळे स्किन डायजेस्ट पण होत आहेत, केसांवर पण परिणाम होत आहेत. त्यामुळे आपल्याला बाहेर पडताना फुल पॅक होऊनच निघावं लागतंय आता. मग अजून कशी काळजी घेताय? स्कार्फ वगैरे तर हे ठीक आहे, पण घरी गेल्यानंतर काय करावं लागतं उन्हाच्या तीव्रतेमुळे? नाही, पाण्याचं प्रमाण जास्त ठेवावं लागतंय. काकडी म्हणा किंवा अशी फळं जास्त खावं लागतंय, त्यामुळे उष्णतेचं प्रमाण कमी होतंय. तर आता आपण बघितलेलं आहे की थोडंसं पाण्याचं प्रमाण सुद्धा या दिवसामध्ये वाढवलेलं चालतं. त्यामुळं कोल्हापूरकरांनी पाण्याचा वापर आणि फळांचा विविध वापर जो आहे तर तो आपल्या आहारामध्ये नक्की करावा. आपण बघतोय की कोल्हापूर शहरामध्ये सध्या तापमान वाढलेलं आहे, तर हीटवेव्हचा काही त्रास होतोय? आता उष्मा कसं भरपूर वाढला आहे, त्यामुळं प्रिकॉशन हे घेतलंच पाहिजे. रुमाल, टोपी, गॉगल हे कंपल्सरी वापरलंच पाहिजे. आणि मला वाटते जेवणापेक्षा जास्त पाण्याचं प्रमाण जास्त वाढवलेलं बरं, हे मला तरी वाटते. कारण उष्मा आता वाढतच चालला आहे, त्यामुळं रोज हा त्रास लोकांना होणारच. ग्लोबल वॉर्मिंग थोडंसं खराब झालं असं वाटतंय, त्यामुळे हा इफेक्ट होतोय पर्यावरणावर. हां, भरपूर. जसं आपलं झाडतोड व्हायला लागल्या त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच आहे, त्यामुळे लोकांनी काळजी घेतलेली बरी उन्हात. कोल्हापूर शहरातलं तापमान वाढलेलं आहे आणि एक कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय? कारण कोल्हापूरकर सध्या गेले 4 दिवस घामाघूम होत आहेत. होय, कोल्हापूरकर खूप घामाघूम होत आहेत. तर आता सध्या बघितलं तर 11 ते 1, 2, 3, 4च्या दरम्यान खूप ऊन होते. अशा वेळी जनतेला म्हणा किंवा आपल्या ऑफिस लेवलला जे आहे, बाहेर पडत असताना घरातून पाण्याची बॉटल, हेल्मेट वापरणे, ज्याच्यामुळे संरक्षण होतं आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी आता थंड लस्सी असेल, थंडगार जिरा सोडा वगैरे जे आहे ते जनतेने किंवा प्रेक्षकांनी आपल्या पिलं पाहिजे, जेणेकरून ह्या वातावरणामुळं ते आपल्याला सुटेबल असं थंडगार पिलं पाहिजे. तर आता आपण बघितलेलं आहे की कोल्हापूरकर सध्या घामाघूम होताना दिसतात आणि आपल्याकडे प्रचंड ऊन आहे आणि या उन्हाचा तडाखा आपल्याला दिवसेंदिवस आता जाणवतोय. आणि आजचं हवामान आपल्याला असं सांगतंय की आजचा पारा तर वाढलेलाच आहे, पण दुपारनंतर कदाचित पावसाच्या हलक्या सरी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरसू शकतात, असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. कॅमेरामन अभिजित पाटील सोबत मी स्वरा, कोल्हापूर. दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाच्या जोडीचं शिवाजी विद्यापीठ परिसरात दर्शन झालंय. फेब्रुवारीपासून ही जोडी शिवाजी विद्यापीठ परिसरात वावरतीये. शिवाजी विद्यापीठ परिसरात प्राणीशास्त्रज्ञांनी 126 पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद केली आहे. तसेच मोरांची संख्या 1500हून अधिक आहे.
प्राणीशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉक्टर सुनील गायकवाड आणि युवा पक्षी निरीक्षक महेंद्र गायकवाड यांना फेब्रुवारी 2026मध्ये सर्वप्रथम भाषा भवन तलाव परिसरात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाच्या जोडीचं दर्शन झाले. फेब्रुवारीपासून आजपर्यंत ही जोडी या परिसरातच वावरत असल्याचं डॉक्टर सुनील गायकवाड यांनी सांगितलंय. नमस्कार, मी प्राध्यापक सुनील गायकवाड प्राणीशास्त्र आदी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहे आणि गेली बरीच वर्ष मी जैवविविधतेवरती काम करत आहे. आणि शिवाजी विद्यापीठ परिसरात फिरत असताना मला समुद्री गरुड, जो पांढऱ्या छातीचा समुद्री गरुड किंवा पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड म्हणतात, मला त्याची एक नर आणि मादी अशी जोडीचं दर्शन झालं आणि त्यामुळं मला त्याबद्दल फारच उत्सुकता निर्माण झाली. तर हे समुद्री गरुड शक्यतो जी पश्चिम किनारपट्टी किंवा समुद्र किनारे आढळतात, त्यांचा मुख्य अधिवास हा किनारपट्टी आहे. परंतु इथं त्याचा आढळ झाला त्याबद्दल मला थोडी उत्सुकता लागून राहिली की ते इथं का आले असावेत. तर मला असं अभ्यासांती कळलं की हे समुद्री गरुड काही इनलँड ज्या वॉटर बॉडीज आहेत किंवा पाणथळ जागा आहेत त्यामध्ये समुद्रकिनाऱ्याहून त्या ठिकाणी स्थलांतर करतात आणि शिवाजी विद्यापीठ परिसरात अशा अनेक ज्या पाणवठे किंवा पाणथळ जागा आहेत आणि तेच मुख्य कारण या समुद्री गरुडांना इकडं आकर्षित करण्याचं असू शकतं. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर खाद्य संपन्नतेमुळे हे पक्षी विद्यापीठ परिसरात थांबले असावेत. नर आणि मादी अशी जोडी असल्यानं प्रजोत्पादनाचा हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते परिसरात घरटंही बांधू शकतात असा अंदाज डॉक्टर गायकवाड यांनी व्यक्त केलाय. करून मला आवर्जून सांगावं वाटतं की याची जोडीचं दर्शन आम्हाला झालं आणि ही जोडी आली आहे आणि त्यामुळे ते कदाचित या परिसरात उपलब्ध असणारे उंच झाडं जसे की निलगिरी आहे किंवा आणखीन लिंबाची झाडं आहेत, त्यामध्ये ते घरटंसुद्धा बांधू शकतील. अजून तरी आम्हाला घरटं कुठं दिसलेलं नाही, परंतु जोडे आल्यामुळं घरटं बांधण्याची शक्यता आणखीन दृढ होती. तर असे हे समुद्री गरुड शिवाजी विद्यापीठ परिसरात येणं म्हणजे शिवाजी विद्यापीठ परिसर हा त्यांच्यासाठी अगदी सुरक्षित अधिवास असू शकतो असं मला वाटतं. या पक्ष्यांमध्ये मादी साधारणपणे नरापेक्षा मोठी असते. या पक्षाची लांबी साधारण 70 ते 90 सेंटीमीटर दरम्यान असते. या गरुडाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शुभ्र डोकं, मान, छाती आणि पोट. त्याची पाठ आणि पंख राखाडी रंगाचे असतात. शेपटी लहान आणि पूर्णपणे पांढरी असते. चोच मोठी, मजबूत आणि वाकडी असून ती करड्या निळसर रंगाची असते. शिवाजी विद्यापीठात हे पक्षी वास्तव्याला असून विद्यापीठातील वातावरण पोषक असून त्यांच्यासाठी हा सुरक्षित अधिवास असल्याचंही डॉक्टर गायकवाड यांनी सांगितलं. महाराष्ट्रात रिक्षा चालक काही स्थानिक आहेत तर काही रोजगारासाठी बाहेरून इथं येऊन स्थायिक झालेत. जर रिक्षा, टॅक्सी चालवायची असेल तर चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रामध्ये ज्याला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर रिक्षा चालवायची असेल, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी चालवायची असेल तर त्याला मराठी यायलाच हवं. महाराष्ट्राचा परिवहन मंत्री म्हणून नाही तर ह्या राज्याचा नागरिक म्हणून मला जे अधिकार राज्य शासनाने दिलेले आहेत आणि 2019ला जो नियम राज्य शासनाने घेतलेला आहे की बॅज देत असताना आपण त्या रिक्षा चालकाकडून किंवा त्या टॅक्सी चालकाकडून फॉर्म भरून घेत असतो, त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की तुम्हाला मराठी प्रवाशांशी मराठीत बोलावं लागेल. मराठी प्रवासी जर तुमच्याबरोबर मराठी संवाद साधतील तर तुम्हाला ते समजलं पाहिजे आणि ह्यामध्ये कुठेही कचराई होणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याला कोणालाही महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल, टॅक्सी चालवायची असेल, त्याला मराठी येणं अनिवार्य आहे. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कागल नगर परिषदेच्या 6 शाळांमधील 700 विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. हा उपक्रम किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला. कागल तालुक्यात आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत कागल नगर परिषदेच्या 6 शाळांमधील 700 विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचं वाटप करण्यात आलं. गरजू आणि गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी या उद्देशानं किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
वाढत्या शैक्षणिक खर्चामुळं वह्यांचं वाटप हे पालकांसाठी आधार ठरत असल्याचं कोंडेकर यांनी सांगितलं. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शहाजी गायकवाड, राजेंद्र बागल, प्रशांत शिंदे, अक्षय निंबाळकर, अभिषेक कोंडेकर, वैभव सणगर, कपिल पाटील, स्वाती फुटाणे, रोहिणी खारकांडे, दीपा घाटगे, रश्मी सुर्वे आदी उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं आज कदमवाडी परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. यावेळी 15 ते 20 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं आज कदमवाडी परिसरात अतिक्रमण मोहीम राबवली. यावेळी अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. या परिसरात अनेक हातगाडीधारकांनी आपल्या हातगाड्या सिमेंट वाळूमध्ये फिक्स करून ठेवल्या होत्या. त्यामुळे तिथं रहदारीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुपारी घटनास्थळी जाऊन हातगाड्या हटवण्याचं आवाहन केलं. त्यानुसार अनेकांनी स्वतःहून हातगाड्या हटवल्या. मात्र उर्वरित हातगाड्या अतिक्रमण विभागानं जप्त केल्या. यावेळी महापालिकेचे उपायुक्त किरण धनावडे यांनी शहरात अतिक्रमण करणाऱ्या हातगाडीधारकांनी आपली अतिक्रमणं तात्काळ काढून घ्यावीत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय. महापालिकेचे नूतन आयुक्त माननीय राजेंद्र भारुड सर यांच्या निर्देशान्वये आणि विभागीय आयुक्त कार्यालय क्रमांक 4 इथले सहाय्यक आयुक्त, त्यानंतर उपशहर अभियंता यांच्या नेतृत्वात आज आपण कदमवाडी रोडवरचं अतिक्रमण काढण्याची कारवाई आपण पूर्ण केलेली आहे. शहरामध्ये रस्त्यांवरचे जे अतिक्रमण झालेलं आहे ते आपण काढण्यासाठी आपण सर्वांना अगोदर सूचना दिलेल्या आहे आणि त्यानुसार या गाळेधारकांनी त्याचं स्वतःचं अतिक्रमण काढून घेतलेलं आहे आणि याच्यापुढे देखील अतिक्रमणाची कारवाई पूर्ण शहरात चालू राहणार असून सर्व ज्यांनी आपले रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे त्या सर्व अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण काढून घ्यावे आणि महापालिकेला सहकार्य करावे अशी मी विनंती करतो. आज या कारवाई दरम्यान प्रथम आपण सर्व जे गाडीधारक आहेत त्यांना आवाहन केलेलं होतं की तुमच्या फिक्स गाड्या आहेत तुम्ही स्वतःहून काढून घ्या. त्याला आता तिने प्रतिसाद दिलेला आहे. जवळपास 15 गाड्या आता तुम्ही शिफ्ट केलेल्या आहेत. जर एखादा कोणी असं जर काढण्यास मनाई केली तर आम्ही JCB बोलवलेला आहे, त्यामार्फत आम्ही ते उचलून घेणार. उपायुक्त किरणकुमार धनवाडे, डॉक्टर विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रफुल्ल कांबळे, उपशहर अभियंता सुरेश पाटील तसंच संबंधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. इचलकरंजीतील IGM रुग्णालयात प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठतेचे उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. साफसफाईचे काम करणाऱ्या महिला कर्मचारी पद्मजा प्रकाश कुरुंदवाडे यांनी सापडलेला सोन्याचा दागिना प्रामाणिकपणे परत केल्यानं सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होऊ लागलंय. इचलकरंजीतील IGM रुग्णालयात पद्मजा कुरुंदवाडे या सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे कुरुंदवाडे या रुग्णालय परिसरात साफसफाईचं काम करत होत्या. यावेळी त्यांना एक सोन्याचा दागिना सापडला. त्यांनी हा दागिना त्वरित रुग्णालय प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत माहिती घेण्यात आल्यानंतर हा दागिना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुकडीतील रहिवासी करिश्मा इम्रान पटेल यांचा असल्याचं स्पष्ट झालं. करिश्मा पटेल यांनी दागिन्याची योग्य ओळख पटवून दिल्यानंतर दागिना त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. दागिना परत मिळाल्यानं पटेल कुटुंबियांनी समाधान व्यक्त करत साफसफाई कर्मचारी कुरुंदवाडे यांचे आभार मानलेत. गळ्यातलं पान पडलं होतं ते प्रामाणिकपणे या ताईने परत दिल्याबद्दल मी त्यांच्यावर आणि या स्टाफच्या सर्वांनी खूप आभार आहे. काय तर रुग्ण तुमचा ॲडमिट आहे व माझी बहीण डिलिव्हरी झाल्या त्याच्यासाठी मी इथं वस्तीला एक रात्र आले होते. मी आता सकाळी जाणार होते. हे बदलून घ्यायचं म्हणून मी माझ्या मिस्टरांना आणायला सांगितलं होतं पण ते चुकून इथंच पडले या ठिकाणी. ते CCTVद्वारे ह्या सरांनी मला शोधून दिली. यांची पण आभार आहे. आणि किती ग्रॅमचं होतं? हे 2 ग्रामचं आहे आणि मनी सुद्धा आहे त्यात. हे मोडले म्हणून मी बदलून घ्यायसाठी मी आणायला सांगितलं. सगळं आहे तसं त्यात आहे सगळं आहे माझा. कुरुंदवाडे यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा आज न्याय संकुलाच्या इमारतीत बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत माहिती अधिकार कार्यकर्ता ॲडव्होकेट तौसीर शेख यांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच वकील तौसीर शेख यांना मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सभा आज न्यायसंकुलातील राजर्षी शाहू सभागृहात नुकतीच पार पडली. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सभेत सर्व अध्यक्षांसह ज्येष्ठ वकिलांनी आपली भूमिका मांडली. सुरुवातीला ॲडव्होकेट तौसीर शेख यांनी मनोगत व्यक्त करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला आणि आपल्या सहकारी मित्राला मारहाण केल्याची सविस्तर माहिती दिली. यानंतर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील, ॲडव्होकेट शिवाजीराव राणे, ॲडव्होकेट संभाजीराव पवार पाटील, ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस, ॲडव्होकेट गिरीश नाईक यांनी मनोगत व्यक्त करत ॲडव्होकेट तौसीर शेख यांना मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध नोंदवला. सभेत आज संपूर्ण दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच ॲडव्होकेट तौसीर शेख यांना मारहाण करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी रुपेश माने आणि सुरेश पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी.एस. पाडेकर, सेक्रेटरी मनोज पाटील, जॉईंट सेक्रेटरी सूरज भोसले, लोकल ऑडिटर प्रमोद दाभाडे यांच्यासह बार असोसिएशनचे सदस्य आणि वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संत परंपरेनं समाजाला नैतिकतेची, समतेची आणि भक्तीची शिकवण दिली असं प्रतिपादन शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख इंद्रजित देशमुख यांनी केलंय. ते महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बसव व्याख्यानमालेत बोलत होते. शिवाजी विद्यापीठ, शरण साहित्य अध्यासन आणि बसव केंद्रातर्फे या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठ, शरण साहित्य अध्यासन आणि बसव केंद्रातर्फे बसव व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख इंद्रजित देशमुख यांनी अमृतानुभवातील चिंतन या विषयावर दुसरं पुष्प गुंफलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर जी.पी. माळी होते. यावेळी बोलताना इंद्रजित देशमुख यांनी ज्ञानेश्वरी आणि तत्सम आध्यात्मिक ग्रंथांचे दाखले दिले. आयुष्याचा अर्थ मांडणारी संतांची वीण आहे. संतांचे स्थान अजरामर आहे. संत परंपरेनं समाजाला नैतिकतेची, समानतेची आणि भक्तीची शिकवण दिली आहे. 70 दशकाहून अधिक काळ सुरू असणारी ही परंपरा समाजाला आजही दिशा देणारी आहे. विचार, कर्म आणि भोगप्रदान अशा 3 वृत्तीची लोक समाजात आहेत. भौतिक आनंदापेक्षा आध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी मनुष्यानं धडपड करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी समन्वयक डॉक्टर तृप्ती करेकट्टी, विलास आंबोळे, सुभाष महाजन, यश आंबोळे, संध्या वनगुत्ते, शुभांगी चितारी आदी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी. बंगालमधील प्रेसिडेंट्स विभाग मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला. ममतांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून सत्तेत येण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वातावरण तापलं. महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली सत्ता मजबूत करण्याचा भाजपचा डाव. खासदार राहुल गांधींचा भाजपवर घणाघात. भाजप ही केवळ एक राजकीय संघटन. भाजप म्हणजे पूर्ण भारत नव्हे. भाजपने स्वतःला भारतीय सैन्य समजू नये. खासदार राहुल गांधींचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत म्हणून गुजरात सुरक्षित, पण आज तुम्ही सुपात आहात, उद्या जात्यात जाल. राज ठाकरेंचा मोदी शहांना इशारा. अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक. दीपक केसरकर यांना एसआयटी चौकशीसाठी कधी बोलावणार? अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. कोल्हापूर महानगरपालिकेची आजची स्थायी समिती सभा चांगलीच वादळी ठरली. आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी ऐनवेळी विषय घुसवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत विरोधी सदस्यांनी स्थायी समिती सभापती आणि प्रशासनाचा निषेध नोंदवत सभात्याग केला.
विशेष म्हणजे विरोधी सदस्य बाहेर पडल्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांसह ऐनवेळी मांडण्यात आलेले सर्व विषय मंजूर करण्यात आलेत. कोल्हापूर महानगरपालिकेची आजची स्थायी समितीची सभा वादळी ठरली. सभेमध्ये विषय पत्रिकेवरील रेसकोर्स नाका, टिंबर मार्केट इथला जीर्ण आणि धोकादायक झालेली कमान, जकात नाका इमारत निष्कासित करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला. तसेच नागरिक आणि ठेकेदारांकडून विविध कारणांसाठी जमा झालेल्या अनामत रक्कमा परत करण्याबाबतचे प्रस्तावही स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले होते. त्यानंतर स्थायी समितीमधील विरोधी पक्षाच्या सदस्यांशी कोणतीही चर्चा न करता सभापतींनी अनेक 4-5 विषय मध्येच घुसवण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत विरोधी सदस्यांनी या विषयावर अभ्यास करून पुढच्या सभेत मंजुरी घेऊ असं सांगितलं. मात्र स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी माझा आदेश आहे, सर्व विषय मंजूर करा असं सांगितलं. यामुळे विरोधी सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी सभात्याग केला. विशेष म्हणजे विरोधी बाहेर पडल्यानंतरही विषय पत्रिकेसह ऐनवेळी मांडण्यात आलेले सर्व विषय मंजूर करण्यात आल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावर माध्यमांशी बोलताना आम्ही कोल्हापूरच्या विकासाच्या अजेंड्यावरील विषय आणले होते, मात्र विरोधी सदस्यांनी चर्चा न करता सभात्याग केल्याचं सांगितलं. तर सभापती विशाल शिराळे हे नेमके कुणाच्या हातचं बाहुलं आहेत? त्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीच काही विषय ऐनवेळी घुसवून मंजूर का केले, असा सवाल काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी उपस्थित केला. आज स्थायी समितीची सभा 4 वाजता होती, पण सभापती व त्यांचे सदस्य 4:30 वाजता सभागृहात आले. सभा खेळीमेळी सुरू होती. अजेंड्यावर 3 विषय होते. ते तिन्ही विषय संपले. त्यानंतर त्यांनी आयत्या वेळेचे विषय आणले, जे कोणालाही कल्पना नाही. आणि सभापतींना आम्ही वारंवार सांगतो की सभापती साहेब, हे विषय आपण आता घ्यायला नको, पुढील मीटिंग करूया, ह्या विषयात काय काय आहे ते बघू. तर ते सभापतींनी डायरेक्ट म्हटले की माझा आदेश आहे आणि हे विषय आता मंजूर करा. ह्या याच्यावर आम्ही सभापतींचा निषेध करतो आणि सभापतींना आम्ही म्हटलं की पुढील मीटिंग विषय करू आपण आणि घेऊ. तर ते सभापतींनी 3 वेळा म्हटले की माझा आदेश आहे आणि ते आत्ताच मंजूर करायचे. आर्थिक हितसंबंध काय यांचे आहेत यामध्ये, हे काय आम्हाला समज नाही. त्यामुळं आम्ही सभात्याग केला आणि आम्ही उठून आलो. ऐनवेळी आर्थिक बजेट असलेली विकास कामं अचानक सभेत आणून त्यांना नेमकं काय हितसंबंध जपायचे आहेत असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सभापतींचा निषेध नोंदवला. खरं तर स्थायी समिती ही एक महत्त्वाची कमिटी, ज्यामध्ये शहरातल्या प्रमुख विषयावरती काम केलं जातं आणि निर्णय घेतले जातात. आणि त्याच अनुषंगानं यामध्ये 16 सदस्य सगळ्याच पक्षाकडून आलेले असतात. वास्तविक कुठलाही विषय असू दे, यामध्ये 16 सदस्यांचा विचार हा घेतला जावा आणि त्याच पद्धतीनं जे विषय आहेत त्याला त्या सदस्यांना त्याच्यावरती अभ्यासही करता यावा. म्हणजे ऐनवेळी इतके विषय आणले जातात की त्याच्यावरती सदस्यांना अभ्यासही नसतो. मग तो मंजूर करायचा, नामंजूर करायचा की पुढील मीटिंग करायचा, हा प्रश्न उद्भवत असतो. आणि आमचं असंच हेच म्हणणं आहे की कुठलेही विषय, जे काही महत्त्वाचे विषय ते ऐनवेळी आणू नका. त्यामध्ये सदस्यांचा पूर्वकल्पना त्यांना द्या. आता अजेंड्यावरती आज 3 विषय होते, पण 7 विषय मंजूर केले गेले असं आम्हाला कळालं. अनेक विषय ऐनवेळी येतात. मग असे किती वेळा ऐनवेळी विषय येणार? मग काय होतं, ऐनवेळी महत्त्वाचे आहेत, तातडीचे आहेत, मंजूरच करा, आम्ही सांगतोय म्हणून मंजूर करा किंवा आम्ही बहुमतानं मंजूर करतो. हे असं चाललं तर मग योग्य नाही ना. आम्हाला हेच म्हणायचं की जे विषय आहे त्याचा आम्हाला म्हणजे अभ्यास होऊ दे. पुढच्या वेळी आम्हाला आत्ता विषय सांगा, पुढच्या वेळी मीटिंग घेऊ, उद्या घेऊ, परवा दिवशी घेऊ. वेळ असतो, एक रात्रीतून काय फरक पडणार नव्हता. ऐनवेळी असे विषय आणले जातात. मग कुठले हितसंबंध जोपासायचे आहेत का, किंवा आर्थिक काही गोष्टी इथं होत आहेत का? मग खरं तर आम्हाला हे विचारात किंवा आमचं एक मत मांडण्याची संधी आम्हाला द्यायला हवी होती आणि मगच ते विषय मंजूर करायला हवे होते. आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध करतो. ऐनवेळच्या विषयांवर चर्चा व्हायला हवी असं सांगत कोटीचे विषय आणून मंजूर करणाऱ्या सभापतींच्या मनमानी कारभाराचा नगरसेवक अमर समर्थ यांनी निषेध नोंदवला. आतापर्यंत झालेल्या 2-3 सभेमध्ये कोणत्याही प्रकारचं विषय आणल्यानंतर ते म्हणतात की ऐन टायमाला महत्त्वाचे विषय आहेत, अतिशय विषय आहेत, म्हणून दरवेळी ऐन टायमाचे विषय आणतात. आणि असे विषय आणल्यानंतर त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. एवढे मोठे विषय जर अत्यावश्यक असेल तर 5-2 खाली असेल तर ते मंजूर व्हायला पाहिजे. परंतु आजचे विषय मंजूर केलेले आहेत ते जर तुम्ही बैठा तर कोटी रुपयाचे विषय मंजूर केलेले आहेत. ज्या विषयात कुठंतरी हितसंबंध आर्थिक यातून आम्हाला ती निश्चितपणे जाणवत आहे. आणि मनमानी कारभार जो आज चाललेला आहे
की आमची सत्ता आहे, आमची सत्ता आहे, आमचे आदेश आहेत, आम्ही मंजूर करणार, तुम्ही असू दे नसू दे, अशा प्रकारची प्रथा प्रथम ह्या महापालिकेत इतक्या वर्षात पडत आहे आणि म्हणून अशा मनमानी कारभाराचा आम्ही निषेध करत आहे. 35 लाख रुपये भाड्याचे टँकर घेण्यापेक्षा महापालिकेनं स्वतः टँकर खरेदी करावेत अशी आमची भूमिका आहे, म्हणून आम्ही सभात्याग केला, असं नगरसेवक प्रताप जाधव यांनी सांगितलं. चेअरमन साहेबांना कुठलाही मुद्दा किंवा काही चर्चा केली तर ते म्हणतात आम्ही वरती नेत्यांना विचारतो. आता कोण यांचे नेते आहेत काय माहिती नाही, कुठल्याच गोष्टीला ते निर्णय करत नाहीत आणि कुठले विषय अचानक आणायचे, दर मिटिंग संपली की यांचे अचानक विषय निघतात, त्याला मंजुरी द्या म्हणून बसतात. दरवेळी कसं करणार, वाचायला सुद्धा देत नाहीत, काय सांगायला देत नाहीत. आणि आता त्यांनी टँकर आणलेत भाड्याचे, 35 लाख रुपये भाड्याने ठरवले असं म्हणतात. आम्हाला काही अजून माहिती नाही, ते मंजूर केलेले काम आहे. त्याच्यापेक्षा टँकर खरेदी केलेली बरी ना, 3-4 भाडं 35 लाख रुपये देण्यापेक्षा. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या आम्हाला पटेना झाल्या, त्यामुळे आम्ही सभात्याग करून बाहेर पडलो. सभेत ऐनवेळचे विषय आणण्यापूर्वी गटनेत्यांच्या बरोबर चर्चा व्हायला हवी होती, पण असं न करता आमच्यावर विषय लादण्याचा प्रयत्न केल्यामुळं नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला. आजच्या स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगमध्ये अजेंड्यावर जे विषय होते त्या व्यतिरिक्त ऐन वेळचे विषय काही आणणार आहे असं चेअरमन साहेबांनी सांगितलं, पण त्याची पूर्वकल्पना आमच्या गटनेत्यांना किंवा सदस्यांना देणे गरजेचं होतं. किंबहुना सदस्यांना तर दिलीच नाही, पण गटनेत्यांशी चर्चा करून जर सर्व सदस्यांना त्यांनी विश्वासात घेतलं असतं आणि अभ्यास करायला हे विषय दिले असते तर त्याच्यावर चर्चा आणि विचारविनिमय झाला असता. पण अशी कोणतीही संधी न देता हे विषय लादण्याचं काम करण्यात आलं तर त्याचा आम्ही निषेध करत आहोत. एकूणच ऐनवेळी विषय घुसवून मंजुरी घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा विरोधकांचा आरोप असून पारदर्शक कामकाजाची मागणी करत त्यांनी सभात्याग केला. आता या वादाचे पडसाद महापालिका कामकाजात उमटत राहण्याची शक्यता आहे. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे मधील विनोद उर्फ लाल्या मुसळे याचा त्याचा चोकाकमधील मित्र पप्पू उर्फ तुषार लोहार यानं गुरुवारी रात्री खून केलाय. मोबाईलच्या कारणावरून झालेल्या वादातून पप्पूनं लाल्याचा काटा काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पप्पू लोहारला ताब्यात घेतलंय. गुरुवारी 16 एप्रिल रोजी दुपारी 2:30 ते सायंकाळी 7:45 वाजण्याच्या दरम्यान मयत विनोद उर्फ लल्या मुसळे आणि संशयित पप्पू उर्फ तुषार लोहार या दोघांमध्ये वाद झाला. मयत लल्याच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीमध्ये पप्पूनं मोबाईलच्या कारणांवरून वाद घालत दुचाकीवरून चोकाकमधील स्मशानभूमीजवळच्या पुलाखाली नेलं. त्या ठिकाणी मद्य पाजून डोळ्यांमध्ये चटणीपूड टाकून अज्ञात हत्यारानं डोक्यावर वार करून गंभीर जखमी केलं. यामध्ये लाल्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी पप्पू उर्फ तुषार लोहार याला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाणे या प्रकरणी अधिक तपास करतायत. काँग्रेसनं देशाचा पाया भक्कम करण्याचं काम केलंय. मोदी आणि भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळून 2029ला काँग्रेस सत्तेत येणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी व्यक्त केलाय. संघटन सृजन अभियानाअंतर्गत राधानगरी इथं आयोजित केलेल्या तालुका काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. संघटन सृजन अभियानामुळे पक्ष संघटना अधिक सक्षम होऊन आगामी निवडणुकांमध्ये मोठं यश मिळेल असा विश्वास पक्षाचे केंद्रीय निरीक्षक जयशंकर पाठक यांनी व्यक्त केला. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार राबवण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक राधानगरीत आयोजित करण्यात आली. ही बैठक खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी संघटन सृजन अभियानाचं महत्त्व स्पष्ट केलं. काँग्रेस पक्षाचं संघटन अधिक मजबूत करणं, कार्यकर्त्यांना एकत्रित आणणं आणि तळागाळापर्यंत पक्षाची बांधणी करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. मोदी सरकारकडून 12 वर्ष द्वेष आणि तिरस्कार केला जात असून लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी विरोधी पक्षावर आक्रमणं सुरू आहेत. विरोधी पक्ष कमजोर करण्याचं काम सुरू आहे. काँग्रेसनं देशाचा पाया भक्कम करण्याचं काम केलंय. महाराष्ट्र पुरोगामी होता, महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि पुरोगामीच राहणार. मोदी आणि भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळणार असून 2029ला काँग्रेसच सत्तेत येणार असल्याचा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. आश्वासनं द्यायची, हिंदू मुसलमान करायचा हा त्यांचा अजेंडा आहे.
आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष दिसतोय. नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये सोशल मीडियामध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण वाढलेलं आहे की आता सोशल मीडियावरती देखील नियंत्रण आणण्याचा प्रयत्न ते करतात. आणि या परिस्थितीमध्ये ही 2029ची लढाई प्रचंड मोठी निकराची होणार आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, विश्वासानं सांगतो की या 2029च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार देशामध्ये येत आहे. याच्यावर कुठेही ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पाहत असाल की 2024ला 400 पारच्या वल्गना त्यांनी केल्या, अबकी बार 400 पार. परंतु त्यांचा अहंकार याच जनतेनं, देशाच्या जनतेनं मोडीत काढला आणि 240वर बसवला. जर 25-30 अजून कमी झाले असते तर ते मोदींचं सरकार आलं नसतं. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक जयशंकर पाठक यांनी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेसचं सरकार सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला. राधानगरी तालुक्यातील काँग्रेसनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या यशाचं त्यांनी कौतुक केलं. देशातील वाढती महागाई आणि सध्याच्या परिस्थितीसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरत त्यांनी टीका केली. संघटन सृजन अभियानमुळे पक्ष संघटना अधिक सक्षम होऊन आगामी निवडणुकांमध्ये मोठं यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राधानगरी पंचायत समितीचे सभापती आर.वाय. पाटील यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांना पुन्हा संधी द्यावी अशी राधानगरी तालुका काँग्रेसच्या वतीनं मागणी केली. तालुकाध्यक्ष हिंदूराव चौगले यांनी तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, प्रदेश सचिव राहुल गायकवाड, प्रदेश प्रतिनिधी विनायक घोरपडे, मीडिया समन्वयक विजयानंद पोळ, जिल्हा परिषद सदस्य अभिजित ताईशेटे, सागर धुंद्रे, उपसभापती अश्विनी चौगले, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, हिंदूराव चौगले, पी.डी. धुंद्रे, धीरज डोंगळे, रणधीर मोरे यांच्यासह राधानगरी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी परिवहन राज्यमंत्री पदाची जबाबदारी असताना कोल्हापुरातील संभाजीनगर बस स्थानकासह जिल्ह्यातील 4 बस स्थानकांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या बस स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं. संभाजीनगर बस स्थानक लोकार्पण समारंभात नामदार प्रताप सरनाईक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासह छत्रपती संभाजीनगर बसस्थानकही महत्त्वाचं आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरील प्रवाशांचा भार कमी व्हावा, उपनगरातील प्रवाशांना राधानगरी, भुदरगड, गगनबावडा आणि मुंबई, पुणे आदी ठिकाणी जाण्यासाठी सुलभ व्हावं या उद्देशानं संभाजीनगर बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी परिवहन राज्यमंत्री म्हणून काम करत असताना कोल्हापूर शहरातील संभाजीनगर बसस्थानकासह 4 बसस्थानकांच्या विकासासाठी भरीव निधी दिला होता. 9,80,00,000 रुपये निधीतून संभाजीनगर बसस्थानक, 1 कोटी रुपये निधीतून पेठवडगाव बसस्थानक, 2 कोटी रुपये निधीतून जयसिंगपूर बसस्थानक अशा 4 बसस्थानकांचा कायापालट झालाय. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या 4ही बसस्थानकांचं लोकार्पण करण्यात आलं. संभाजीनगर बसस्थानक लोकार्पणाच्या निमित्तानं बसस्थानक परिसरात लावण्यात आलेल्या आमदार सतेज पाटील यांचे आभार मानणाऱ्या फलकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं सुद्धा या फलकांनी लक्ष वेधून घेतलं. त्यांनी संभाजीनगर बसस्थानकासाठी आमदार सतेज पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमाचा उल्लेख करत बसस्थानकाच्या विकासाच्या कामाचं कौतुक केलं. आपलं एस टी महामंडळात हे नवीन बनवलं. ठेकेदाराचं खरं बंटी पाटलांचा ठेकेदार जुना होता तरी मी त्याचं कौतुक करेल. बंटी पाटलांनी खरं तर या कार्यक्रमाला यायला हवं होतं, कारण त्यांनी पुढाकार घेऊन त्यावेळेस हे मी तर येताना बॅनर बघितले. मी बघत नाही की कोणी केलं आहे, कोणी त्यासाठी मेहनत केलेली आहे की नाही, किंवा कोणी त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. परंतु खरं तर एवढा मोठा कार्यक्रम आहे, तुम्ही जर त्यासाठी मेहनत केली असेल, तुम्ही जर त्या ठिकाणी प्रयत्न केले असतात तर तुम्ही मंचावर यायला पाहिजे होतं. परंतु ठीक आहे, ते नसताना सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करेल की त्यावेळी तुम्ही मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ आलं, परंतु फळ खायला मात्र तुम्ही मंचावर आला नाही. हरकत नाही, आम्ही फळं जी आहे ती 3 जण मिळून खाऊ आणि निश्चितपणे तुम्हालाही एक पेटारा पाठवू. काळजी करू नका, परंतु काम चांगलं केलेलं आहे.
या बसस्थानकात सुसज्ज प्रतीक्षा कक्ष आणि अत्याधुनिक स्वच्छतागृह असून यामुळे कोल्हापूरच्या परिवहन सेवेला मोठी गती मिळणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते. इचलकरंजीतील काळा ओढ्यातून रसायन मिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळं शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी हे प्रदूषण रोखण्याची मागणी करत आज बंद पाळला. आंदोलन अंकुश संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंचगंगा नदी काठावरील कुरुंदवाड, नृसिंहवाडीसह जवळपास 12 गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शिरोळ तालुक्याची जीवन वाहिनी असणारी पंचगंगा नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. इचलकरंजीतील औद्योगिक सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडलं जात असल्यानं पंचगंगा प्रदूषित झाली आहे. शिरोळ तालुक्यात दुर्धर आजाराचे रुग्ण वाढत असल्यानं नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. पंचगंगा प्रदूषणाबाबत आंदोलन अंकुश संघटना आक्रमक झाली आहे. यासाठी पंचगंगा दूषित होण्यापासून रोखण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेनं जन आंदोलन उभारलंय. आज शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी, शिरढोण, टाकवडे यासह सुमारे 12 गावांनी कडकडीत बंद पाळत तीव्र संताप व्यक्त केला. या गावातली बैठका घेऊन नगरपालिकेनं कुरुंदवाड नगरपालिका असेल, शिरोळ नगरपालिका असेल, नरसिंहवाडी ग्रामपंचायत असेल, गावातले सगळ्या गावातले सरपंच सदस्य आजच्या या आंदोलनामध्ये आहेत. आज गावं सगळी बंद होत्यात याचा अर्थ लोकप्रतिनिधींचा सुद्धा याला साथ आहे. म्हणून तर सगळ्यांनी एकत्रितपणे एकजूट होऊन आता ह्या प्रश्नाला आपण भिडायचं आहे आणि येत्या काळामध्ये पंचगंगेला प्रदूषण मुक्त करायचं. तब्बल 12 गावांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळून सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतल्यानं नेहमीचे वर्दळीचे ठिकाणं, चौक, रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. हातकणंगले तालुक्यातील रुकडीमध्ये सर्वोदय समाज गंजीखाना आहे. आज शुक्रवारी दुपारी मालकीच्या गंजीखान्यातील चाऱ्याला अचानक आग लागली. या आगीत शेतकऱ्यांनी साठवलेला चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. रुकडी गावातील सुमारे 7 एकर जागेत गंजीखाना आहे. यामध्ये 80हून अधिक शेतकरी आपल्या जनावरांसाठी वैरण साठवून ठेवतात. आज शुक्रवारी दुपारी या ठिकाणी अचानक आग लागली. या आगीत मोहन मोरे, प्रकाश बापू सोखोत, अण्णासो रामगोंडा पाटील, नामदेव हरी मोरे, राजकुमार शामराव माळी, तुकाराम मोहिते, अनिल किनिंगे, अशोक निटवे, सुरेश यादव यांच्यासह अन्य काही शेतकऱ्यांचा पूर्णतः जळून खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच रुकडी ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकर, हातकणंगले नगरपंचायत तसंच इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब तातडीनं घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या प्रयत्नांमुळे परिसरातील इतर सुमारे 80 गंजा वाचवण्यात यश आलं. आग विझवण्याच्या कामात माजी सरपंच रफिक कलावंत, संतोष रुकडीकर, शीतल खोत, सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे, दिलीप इंगळे, भरत सुतार, सुनील भारमल, जयदीप किनिंगे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मोठं सहकार्य केलं. आगीत चारा नष्ट झाल्यामुळं संबंधित शेतकऱ्यांसमोर पशुधन सांभाळण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. इचलकरंजीतील मारुती सदाशिव शेंडुरे यांचा वारंवार छळ करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी माया मारुती शेंडुरे आणि पत्नीचा मित्र उमेश हिरवे यांच्यावर गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी मयत मारुती यांचे नातेवाईक सुनील अर्जुन नाईक यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक मृणालिनी पाटील या प्रकरणी अधिक तपास करतायत. इचलकरंजीतील गांधी विकास नगरमध्ये राहणाऱ्या मारुती सदाशिव शेंडुरे यांना संशयित मायासोबतच्या 30 वर्षाच्या संसारात तिच्याकडून सातत्यानं अपमानास्पद वागणूक मिळत होती. अलीकडच्या काळात तिच्याकडून होणारा त्रास वाढल्याचं मयत मारुती यांनी त्यांचे नातेवाईक सुनील नाईक यांना सांगितलं होतं. पत्नी माया आणि तिचा मित्र उमेश हिरवे यांच्या त्रासाला कंटाळून मारुती यांनी पंचगंगा नदीपात्रात उडी घेऊन आपलं जीवन संपवलंय. मारुती यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून पत्नी माया आपला कसा छळ करत होती याचा उल्लेख केलाय. माया आणि उमेश हिरवे या दोघांनीच मारुती यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार सुनील नाईक यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी माया शेंडुरे आणि उमेश हिरवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. उपनिरीक्षक मृणालिनी पाटील या प्रकरणी अधिक तपास करतायत. कोल्हापुरातील सेंट झेवियर स्कूलजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोपेडवरील गौतम गायकवाड हे गंभीर जखमी झालेत, तर त्यांची पत्नी सारिका गायकवाड यांच्यासह अन्य दोघे किरकोळ जखमी झालेत. गौतम गायकवाड यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय, तर अन्य जखमींवर CPR इथं उपचार सुरू आहेत.
गौतम गायकवाड हे कुटुंबियांसमवेत कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरात राहतात. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या पत्नी सारिका यांच्यासोबत मोपेडवरून कोल्हापुरातील काम आटोपून घरी परत जात होते. ते सेंट झेवियर स्कूलजवळ आले असताना समोरून आलेल्या एका स्पोर्ट्स बाईकची आणि त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात गौतम गायकवाड यांच्या डोक्याला मार बसून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं ते गंभीर जखमी झाले, तर त्यांच्या पत्नी सारिका गायकवाड आणि स्पोर्ट्स बाईकवरील दोघे जण किरकोळ जखमी झालेत. स्थानिक नागरिकांनी तात्काळ 4 जखमी उपचारांसाठी CPR मध्ये दाखल केलं. मात्र गौतम गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना सायंकाळी तिथून उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय. CPR पोलीस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. जयसिंगपूर बस स्थानकात रात्रीच्या वेळी यात्रेकरूंना राहण्यासाठी 2 मजली इमारत बांधण्यासाठी या आर्थिक वर्षात तरतूद केली जाईल. तसंच कुरुंदवाड आगाराला 10 तर इचलकरंजी आगाराला 15 बसेस नव्यानं देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. जयसिंगपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नूतन बस स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. जयसिंगपूर इथं बसस्थानक उभारण्यासाठी तत्कालीन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जयसिंगपूर इथं बसस्थानक उभारणीसाठी तत्कालीन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी 2 कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून उभारण्यात आलेल्या नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, अशोकराव माने, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी ST महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व प्रसाधनगृह मोफत करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला जाईल असं आश्वासन दिलं. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आगाराला 10 बसेस तर इचलकरंजी आगाराला 15 बसेस देण्याची घोषणा त्यांनी केली. कोल्हापूर विभागाला एकूण 120 नवीन बसेस देण्यात येणार असून जयसिंगपूर बसस्थानकाची इमारत दुमजली करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात तात्काळ निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारचा प्रत्येक मंत्री ज्या ज्या कार्यक्रमाला जातो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भूमिपूजन असू द्या किंवा उद्घाटन असू द्या, त्या भागाच्या लोकप्रतिनिधींच्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा असतो. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बसस्थानक परिसरात यात्रेकरू आणि प्रवाशांसाठी यात्री निवास उभारण्याची मागणी केली. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, उत्तरादेवी शिंदे, उद्योजक अण्णासाहेब चकोते, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, बिस्मिल्ला सय्यद आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 1 जूनपासून राज्यातील सर्व ST बसस्थानकातील स्वच्छतागृहांसाठी 1 रुपया सुद्धा मोजावा लागणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापूर बसस्थानक पाहणीवेळी घोषणा. काँग्रेसनं देशाचा पाया भक्कम करण्याचं काम केलंय. मोदी आणि भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळून 2029ला काँग्रेसच सत्तेत येणार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी राधानगरी तालुका काँग्रेस बैठकीत व्यक्त केला विश्वास. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आमदार सतेज पाटील यांच्या कामाचं कौतुक. आमदार सतेज पाटील यांनी परिवहन मंत्री पदाच्या काळात निधी दिलेल्या संभाजीनगर बसस्थानकासह जिल्ह्यातील 4 बसस्थानकांचं लोकार्पण. कोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती सभा ठरली वादळी. आर्थिक हितसंबंधातून ऐनवेळी विषय घुसडल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांचा सभात्याग. आणि पंचगंगा नदी प्रदूषण विरोधात आंदोलन अंकुशच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरोळ तालुक्यातील 12 गावांनी पाळला कडकडीत बंद. टाकवडे वेसजवळ आंदोलन करत काळा ओढाच बुजवला. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.